माझ्याकडे पैसा भरपूर आहे पण अक्कल नाही. पण माझा जीवाचा जीव मित्र पंकज कुमार त्याला बोलवतो. अहो पंकज कुमार सांगवी का रे? काय चालेल बाबा? तुझा सरला मग काय चालेल बाबा? व्यवस्थित आहे. बाकी सगळं आनंदित आहे ना? आनंद. आई वडील कसे आहेत? चांगले. अरे बाबा गावात काम धंदे राहिले काही नाही, कसा अवतार झाला पाहिजे ना. गावात कुणी लोक आपल्याला कामाला बी लावत नाही. कारण की आपण त्यांचं कामच नीट करत नाही. मग गावात काम धंदे पाहिजे आपल्याला. कुठं कामधंदे पाहतो? गाव नाही यार, पैसे नाही काही नाही खिशामध्ये. काय सांगावं तुला? कामधंदा पाहायला कुठं चालतो? पैसे नाहीये माझ्याकडं. अरे माझ्याकडे पैसे आहे पण अक्कल नाही. पैसे आहे पण अक्कल नाही. पैसे आहे माझ्याकडे पण अक्कल नाही. माझ्याकडे अक्कल भरपूर आहे पण तू खायला शिवराय नाही. तू खायला शिवाय पैसे नाही यार. काय सांगावं तुला? माझ्याकडे 50,000 आहे. मला 50चे 1 लाख रुपये करून देशील का? तुझे 50,000चे 1 लाख रुपये कसे करायचे? अरे आपल्या डोक्यात अक्कल भरपूर आहे. दिमाग. अरे डोकं नाही डोकं. तू चाल माझ्यासोबत. कुठं? पुण्याला चाल. पुण्याला? ज्यानं नाही पाहिलं पुणं त्याचं व्यर्थ जिना. एकदा जन्माला आल्यानंतर पुणे सिटी पाहिलंच पाहिजे बाबा. पण आपण त्या पुणे सिटीला मोठी आहे. तुला काय करायचं? तू काय म्हणजे पात्र कोण हागलं? तू चाल ना माझ्यासोबत. 50चे 1 लाख करशील ना? 1 लाख करू. चल मग लवकर. पण या पाय ते 25,000 रुपये वाटून घ्यावं लागते ना. मग आता पहिले चाल माझ्यासोबत. आता इथून कसं जावं लागेल आपल्याला? इथून आपल्याला म्हणजे नागपूर. नागपूर. नागपूर तर मालेगाव. इथून मुल्लेर ते ताराबाद ते नागपूर ते तसंच मालेगाव मार्गे निघून जाऊ. शिर्डी. शिर्डी कोपरगाव. तिथे साईबाबाचं दर्शन घेऊन तसंच पुढे निघून जाऊ. चाल माझ्या पाठीमाग. तिकीट आले एसटी भाडा. तिकीट आलं एसटी भाडा नाही. एसटी आली एसटीत बसा पण मग तिकीट भाडा. तेच ते. चाल माझ्यासोबत. चला. यालं मुल्लेर. यालं मुल्लेर. ताराबाद. यालं ताराबाद. ताराबाद आला का? चाल डायरेक्ट नागपूर. नागपूर. मालेगाव. अरे माझी गाडी उलटी चालली. मालेगाव आला मनीमाय. मनीमायनी मनमाड. मनमाड. कोपरगाव. शिर्डी आलं. साईबाबाचं दर्शन घेऊ. झालं दर्शन. झालं का? चाल परत आता लवकर. नगर आलं. शिक्रापूर. पिंपरी चिंचवड. बापरे. यालं चालेल वालेर. गाडी इतक्या दूर दिवस कसे आले? लगेच चालेल बारेल मध्ये येऊन गेली गाडी. बापरे बरं तर निघू लागलो. चालेल डिझेलचं विचारत नाही मला. पुन्हा आलं पुन्हा. यालं पुन्हा. सर काय पुन्हा म्हण रे? अरे हे 25,000 घे. लपून ते कसं इकडे चोरले असतात. खिसे पॅकेट होतील. बरोबर. काय होतं? ह्या पुणे शहरामध्ये तुझा खिसा जर कापला माझे 25,000चे नुकसान होईल. तुला 25 दिले मी 25 घेतले. आता 50,000चे 1 लाख कसं करायचं याचा दिमाग तू चालव. आता या पुणे शहरामध्ये सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार सगळ्या पेठेत जायचं पण बुधवार पेठेत जायचं नाही. बुधवार पेठेत का नाही जायचं? तिथं आढळ निघते. तिथं आढळ निघते. लावून निघते. पोटात ना त्या खुर्चून आतड्या बाहेर काढते. रक्त पिते. नको रे बाबा. बुधवार पेठेत जायचं नाही. आणि चुकून जर बुधवार पेठेत त्या गल्लीत गेला तर तिथं दगडूशेठ हलवाई या नावाचा गणपती म्हणजे सगळ्या भारतात प्रसिद्ध आहे. तिथून त्यांचं दर्शन घ्यायचं. तिथूनच वापस मागं फिरायचं. चालेल. तिथून पुढे जर गेला तर ते आढळ तो खैस झालं असतं. नको रे बाबा. आणि इथं पुणे शहरामध्ये दारू बिरू पिऊ नको रे बाबा. मला दारूचा नांदच नाही रे. मी तर दारू पितच नाही पण दारूवाल्याच्या मग तिला बी जात नाही. अरे बाबा दारूमुळे वातड होतं बाबा. मला तेच म्हणायचं. दारूत काय मजा आहे रे? मी दारू पित नाही पण दारूवाल्याच्या मौतीला सुद्धा जात नाही. का जात नाही? मी सुधीत राहत नाही. चल लवकर जाऊ का मी आता? दारू बिरू इथंच भेटायचं तुम्हाला. या बाई इकडच्या दिशेनं तू जा. इकडच्या दिशेनं मी जातो. आणि संध्याकाळी दोघं पुणे एकत्र करून टाकू. पुन्हा कसं एकत्र होईल रे? तू पाहिजे मला सांग. मी पाहिजे तुला सांगेन. जाग्या बिजा पिऊ नको. गांजा म्हण गांजा. तेच ते गांजा बिजा पिऊ नको. मला तेच म्हणायचं. व्यवस्थित जा. व्यवस्थित ये बाबा. तुझ्या घरचे परत मला बोलू पुन्हा हरवलं बिरवलं.
अरे काय ऐकायला एक जणच बोला. अरे तो रंभा नाही, माझं नाव आहे नंदा आणि फसवा फसवीचा आहे माझा धंदा. कधी तुम्ही पुणे शहराकडे गेले का? कोण कोण पुण्याकडे गेलं त्यांनी वर हात करा. कशासाठी? कार्यगावला कामासाठी गेले ना कंपनीमध्ये? कोण कोण फसलं तिकडे खरं सांगा. चुकून दुसऱ्या गल्लीला कोण कोण गेलं? अरे तर अजून मी आली नाही म्हणजे चुकून गेलो. हे बघा माझं नाव नंदा आणि फसवा फशीचा आहे माझा धंदा. लॉकडाऊन पासून माझा धंदा बंद पडला. धंदा म्हणजे कोणता? हॉटेलचा धंदा बंद पडला. आता घर कसं चालायचं? ऐका ना रे, ऐका ना. आता पोट पाणी कसं भरायचं याचा विचार करावा लागेल. मग मी एक युक्ती सुचवली. खेड्या पाण्याचे लोक पुणे शहरात येतात पोट भरायसाठी. यांना गाठ व्हायचं आणि बकरू कसं कापायचं तसं कापायचं. गोरं गुमट कातडं पाहून फसतात. गोड बोललं म्हणजे फसतात. आता 90% मुलं वाढलेत आणि 50% मुली. मुली लवकर भेटत नाही त्यामुळं मुलं सहज फसतात. बघू आजही कुणी फसत की नाही. सकाळपासून पुणे शहरात एक चहाची हॉटेल सापडणं काय भांगार काय विचारायला. चहावाले एक मजेदार कोणता आवाज आहे नको तो चक्कट आवाज आहे. कामना माणूस नाही हो. इकडे ना जरा 2 शब्दात बोला माझ्याशी. पाहुणा बऱ्याच जणांना अनुभव आहे वाटतं बुधवार पेठेचा. पाहुणा तुम्हाला ओळखलं नाही? अरे तुम्ही काय राव बाई, एका पुणे शहरामध्ये एका परपुरुषाला पाहून तुम्ही खुशाल टाळ्या वाजून इकडे बोलून घेतला. तुम्हाला काही लाजबीज वाटते का नाही? पाहुणा मी तुम्हाला ओळखते. परपुरुषाला म्हणजे? अरे बरोबर आहे ना बाई, म्हणजे कधी घेणं नाही देणं नाही. खुशाल करतील लावून हातात देणं काय दिव्याची वाद. मी तुम्हाला ओळखत नाही का? ऐका ना पाहुणा, मी तुम्हाला चांगली ओळखते म्हणजे ओळखते. मला ओळखता? अरे कसं काय हो? मला कसं ओळखता? अहो काय पाहुणा, अहो तुमचं गाव? माझ्या गावाकडले. आणि मग माझ्या गावाकडले. तुमच्या गावाकडले? हो माझ्या गावाकडले. आणि मग तुमचं गाव कुठं आहे? अहो तुमचं गाव अलीकडून आणि माझं गाव पलीकडून. म्हणजे तुमचं गाव अलीकडून आणि माझं गाव पलीकडून. मध्ये फक्त एक नदी काढली. बापरे, म्हणजे अलीकडून पलीकडून आटून नाटून घ्या भेटून. आला नाही म्हणजे माझ्या गाव पडले. आणि मग काय सांगा बरं का माझ्या गावाचं नाव? अहो तुमच्या गावाचं नाव सांगा ना सांगा ना आता. ते आपलं सांगवी. काय डुंगर राव? डोकं नाही, काय डोकं. माझं गावाचं नाव सांगितलं. आणि मग काय माझं नाव सांगा. अहो तुमचं नाव हे नाही का? नाही अशी मजा करता तुम्ही. आठवल्या ना, आज आपण दोघं लई लहान होतो, सोबत खेळत होतो, गोटे आयुष्य दांडू. काय सांगायचं? मी सारखी दांडू धरायचे, तुम्ही इट्टू फेकायचे. एवढं जुनं नाही आठवत मला. आठवत मग म्हणून तसंच मला ही एवढं जुनं तुमचं नाव आठवत नाही, पण जाहिरापट्टी आठवत. हा माझं नाव सांगा. तुमचं नाव ते आपलं ते पंकज नाव बाई. पंकज खडकुप्पे. खडकुप्पे नाही, खडकुपच्या. माझं नाव खडकुपच्या आणि माझ्या बापाचं नाव वरून उपच्या.
तुमच्या भावाचं नाव? निसतं आमच्या आमच्या आपल्या गावाचं नाव सांगायला राव तुम्ही. आपल्या गावाचं नाव ते वाकवली ना. वाकवली वाकवली बरोबर आहे. कणवली कुतवलीच्या अलीकडं. अहो काय सांगायचं, माझ्या आईचा खूप मोठा काय मन. नाही माझ्या बापाचं बी मोठं होतं. काय? तुमचे वडील रोज येतात, करतात आणि जातात. काय करतात? काय काय करतात? जेवण खावण करतात आणि निघून जातात. जेवणा खावण्याचं नाव घ्या ना पहिले. असं आहे का? आणि तो काय असं दम्याचा आजार असल्याने बोलतो. अहो पाहुणं, काय सांगायचं, माझी आई कुणालाच नाही म्हणत नाही. कुणालाच नाही म्हणत नाही. बरंच खानदानी गरजेच तो. आणि मग काय? कुणाला बी या 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 या. कशाला या म्हणते? अहो या चहा पाणी घेऊन जा, रस्त्याच्या कडेला आमचं घर आहे ना. माणूस की माझा बाप जर कधी बी गेला असेल तर तुमची आई कधी नाही म्हणली ना. चहा पाण्याला चहा पाण्याला रे, चहा पाण्याला. बरोबर, माझी आई कुणालाच नाही म्हणत नाही. मी तेच सांगते. कधी माझा बाबा अर्ध्या रात्री जाऊ द्या, तुमच्या आईनं ताटच केला असेल ना? जेवणाचं ताटच केलं असेल. हो बरोबर, जेवणाचं ताटच केलं असेल. तरी म्हणलं तुमचं नाक आणि माझं नाक सारखं कसं काय दिसतं? सारखंच का रे? नाक सारखं आहे का? काही म्हणा बाई, मला एवढं पोलीस शहरामध्ये म्हणजे आनंद झाला. अहो गावाकडची कधी काळी कुत्री जरी भेटली तर मला आनंद वाटतो. कुठली होतं मला? तुम्ही कुत्री नाही हो बाई. म्हणजे गावाकडचा एखादा माणूस भेटला तर मला आनंद वाटतो. अहो दगडाच्या काठी भेटी होतात. आपण तर माणसासारखी माणसं आहोत. नाही का नाही बाई? काही म्हणा, मला आनंद झाला बाई. एवढं तुमची बाई मला आपलं गावाकडले बाई तुम्ही. हो ना. दुसरी पोलीस शहरामध्ये काय करताय? का बरं नाराज काय तुम्ही? अहो काय करावं, माझ्या बहिणीसोबत लग्नच होत नाही. काय बाई तुम्ही एवढाच विषय लग्न होत नाही? होत नाही. अहो बाई आजकाल पोरी म्हणजे पोरांना पोरी भेटा ना. आता तुम्ही असं करा, तुम्ही 5-50 रुपये कुणाला हुंडा द्या. हुंडा? अहो हुंडा कुणाला कमी आहे? काय? अहो 4-4 बुंगले आहे पुणे शहरात. नेमकं बुगले का बंगले? बंगले बंगले बंगले. हा बंगले असते. अहो 100 एकर बागायती शेती, काळी भोर. काळी भोर? एक तुकडा बी गोरा पान नाही. अजिबात नाही. अहो आमच्या विहिरीला बसा बस पाणी. काय झालं? आमच्या विहिरीला बसा बस पाणी. बरे बोरिंग चांगलं, बोरिंग घ्यायची गरज नाही आता. अहो पिकाला एवढी वाढ आहे ना, काय सांगायचं, 15 दिवसाला कापावं लागतं. ते कापत जा. आता उन्हाळ्याचे दिवस लागले बरं का. उन्हाळ्याचे दिवस म्हणजे कसं पीक पाणी खराब होतं, लवकर लवकर ते गवत कापत जा. बरोबर. मला तेच म्हणायचं तुम्हाला. विचू काढायचं कसं आहे, लेकरं बाळ खायचं असं मग तेच मला म्हणायचं. एवढी जमीन आहे बाई, एवढं पैसे तुमच्या. एवढी जमीन आहे, 1 कोटी बँकेत आहे. बँकेत 1 कोटी रुपये बँकेत? हो. आणि काही सोनं नाणं काही आहे का? अहो माझ्या आईचं डबुलं सुद्धा बँकेत ठेवले. हा ते डबुलं दाबून ठेवा माग. दाबून ठेवले. पुढं काढूच नका बरं का. मागच ठेवायचं. मला काही म्हणा बाई, एवढी मोठी जमीन आहे, एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, याच्यातून कुणाला 5-50 हजार कोण द्या. कुणी तुमच्या बहिणी बरोबर हसत खेळत लग्न करून. अहो 5-50 काय, मी तर सगळं द्यायला तयार आहे. हो मला ना संसार प्रपंचाचा खूप त्याग आलाय. मी दिल्लीत जाणार. म्हणजे एवढे दिवस होता तुमच्या बहिणी बरोबर कोण लग्न करत नाही? अहो तुमच्यासारखं ना नाही ना. काय झालं? नाही. एवढे दिवस होता तुमच्या बहिणी बरोबर लग्न करत नाही. हो तिला मुद्द्याची जागा नसेल हो. त्याची जागा नसेल. माझी बहीण देखणी सोजवळ आहे. असं का? तुम्हाला एक बोलू? बोला ना. मी स्वतः हुंड्याचा नवर दे. एवढी जमीन, एवढं प्रॉपर्टी तिला देणार आहे? तिलाच देणार आहे. आणि मी संन्यास घेणार आहे. तीर्थाला जाणार, राम राम विठ्ठल विठ्ठल करणार. कशाला जाणार तीर्थाला? वारकरी बिघडवायला? कशाला नको ही मोहमाया या संसारात मला फसायचं. ए जाऊ द्या तुम्ही तिकडं. मला पहिले तुमची बहीण पाहू द्या कशी. बहीण दाखवू? तुमची बहीण दाखवा मला. दाखवू? हा दाखवा. बाई करू नका. ओ बापरे, काय नाव आहे? बाई करू नका. करू नका? करू नका. बापरे, माझं बी तसंच नाव आहे. काय नाव आहे तुमचं? केल्याशिवाय राहू नका. कसं आहे आपलं नाव? करू नका आणि केल्याशिवाय राहू नका. छान नाव आहे. माझं बी तसंच नाव आहे. बघा ना माझी बहीण. तोड कुठे गेले? आई कोण राहतं का? थोडं नीट काढा लावा नाही पाहू दे मला नीट बोल. बाई करू नका. पोरगी आवडली बा. आवडली? पोरगी आवडली. आवडली. आजच्याच लग्न. आजच्या आज लग्न. 10 वाजता लग्न, 11 वाजता वळा आणि 12 वाजता खरा. एवढी घाई चांगली नाही. देव धर्म करावा लागेल. नाही बाई, लवकर लवकर लग्न करा तुम्ही. ऐका माझं आजच्या आज लग्न करा हो. अच्छा हा मग ते लग्न जाऊ दे, पहिले स्वागताची तयारी करा.
अहो ओ बाई मला नवरी पोरगी कशी पहिले चक्क करून पाहू द्या. नाही आजकालच्या तरुण पिढीला माझी नम्र विनंती का नवरी पोरगी पहिले चेक करूनच घ्या. कसं आहे ऐन टायमाला जर वरातीत बाळातीत झाली तर काय होईल. काय बोलताय काय पाहुणं तुम्हाला काय अक्कल विक्कल आहे का नाही तपासूनच घेतली पाहिजे पोरगी. कसं आहे काय ती गाडी आहे का साडी आहे हा? नाही ते बी बरोबर आहे तुमचं पण पोरगी मला आवडली बा. आज लग्न करा. पाठवून दिली तयारीला हा हिरा तयारी करायला पाठवून द्या. तिला मी आवडलं का विचारा ना. कसं आहे मी आवडलं का तुला नवरदेव आवडला का हो आवडला तरी अजून तेल नाही लावून आलो. तेल नाही लावून आलो तरी पूर्ण मी आवडलो. आम्ही विचारलं का नाही काही म्हणा मला पोरगी आवडली बघ. हिला तयारी करायला पाठवून द्या. बाई करू नका तयारी करायला हा तयारी करायला पाठवून द्या. कसं आहे मला ते काही म्हणा पोरगी भारी बघ. त्याला पण काही घोटाळा तर नाही दिसत नाही. कशाला घोटाळा नाही पाहुणा हो आजच्या आज लग्न आजच्या लग्न पाहुणा आजचा वार रविवार हो हा आज वार रविवार आहे. बरोबर. रविवार पाहुणा रविवारच्या सरकारी सुट्ट्या सगळे बँक बंद असतात आज रविवार आहे खरं. हो त्याला मी कसं आहे बाई खेडेगावचा माणूस मला काय तारीख आणि वार ते एवढं काही माहिती मग मी तेच तर म्हणते सगळ्या बँक बंद आमचं डबल बी बँकेत आणि 1 कोटी बी बँकेत अहो खर्चासाठी थोडेफार पैसे पाहिजे की नाही बाशिंग बिशिंग हळद वगैरे वगैरे घ्यायला म्हणजे बँड लावायचा डीजे लावायचा एवढे भिकीला लागले तुम्ही. अहो नाही पाहुणं तसं नाही हे सगळं तर तुमचंच होणार ही सगळी प्रॉपर्टी माझी तुमची आणि मग थोडेफार मी पैशाचे बाहेर नाही. मग हे कशासाठी चोऱ्या होतात ना आता सगळं बँके आणि फोन व्यवहार टेन्शन नका घेऊ बाई. सोयरे माणसं झालो आता आपण. आणि मग काय? आता नातेवाईक झालो आपण. माझ्याकडे 25,000 पडेल. 25,000 ते 25,000 रुपये घ्या आणि बँडवाला आणि ब्राह्मण एवढेच बोला आणि वराठी बोलवा काही वराठी मित्रमंडळी 5-6 जण. असं हा कोरोना काळात कसं होतं बाई 10-12 लोकच लग्न करायचे कोरोनामध्ये. हा जास्त लोक येऊ देत नव्हते. हा तसंच करा मग आता. हा जास्त माणसं बोलू नका. कशाला करतात परत आहे की नाही. पैसे घ्या पण बाई आजच्या लग्न करा. अच्छा हा 10 वाजता लग्न 11 वाजता 12 वाजता लय घाई पाहुणं पैसे सांभाळून ठेवा. दूर लोक तिकडं. याच्यात ठेव हा तर पुढे बी ठेवा तुम्ही. मला काही घेऊन नाही पण तुम्ही आजच्या आज लग्न करा बा. पाहुणं हा आमच्यामध्ये कशी पद्धत आहे माहिती का कशी? नवरीचे कपडे नवरदेवाने घालायचे नवरदेवाचे कपडे नवरीने घालायचे नवरदेवाने नवरीचे कपडे घातले नाही तर नवरदेव मांडपात मरतो. काय झालं नवरदेवाचे नवरीचे कपडे नवरदेवाने घातले नाही तर नवरदेव मांडपात मरतो. आमचा देव लय मोठा. अरे बस असं नाही शिरा तिकडं मानी लावली. अशी कोणती पद्धत आहे तुमची कोणत्या जातीची आहे तुम्ही रे. हा बाबा एका टोळ्यात नसली असं कोणती जात आहे अशी तुमची. काही गरज नाही लग्नाची दुसरा नवरदेव शोधेल. लग्नासाठी कोणी तयार असेल तर निवड हात करा. नवरीचे कपडे नवर देवाला. नवरीचे कपडे नवर देवाला नवरदेवाला आणि नवरदेवाचे कपडे नवरीला. अरे लग्न अहो लग्न होऊन तर फक्त 5 मिनिटासाठी. अरे बाई जमणार नाही. पैसे दे इकडे. पैसे कधी दिले अरे पैसे दे इकडे. केव्हा दिले तुम्ही पाहिलं का पैसे देताना आता पैसे दे. कधी दिले अरे बाई यार तू आता फ्रीज मध्ये पैसे ठेवले ना. मला माहित नाही. चांगलं लूटमारीचे धंदे सुरू केले यार तुम्ही बी. काय लूट मारते धंदे अरे पैसे दे ना बाई. असं काय करते. नाही म्हणल्यावर नाही. अरे पैसे दे. अरे तुम्ही मानी गरीब बाई माणूस आहे बाई द्या ना होते पैसे द्या ना. नाही पैसे विषय काही नाही. मी दुसरा नवरदेव शोधून घेईन. असे 100,000 नवरदेव उभे आहेत. सगळे 100,000 नवरदेव करते कर देऊ सगळा नासाडा. कशाचा काय कशाचा काय तुम्ही असं बोलता येडवानी. बाई जाऊ द्या. साडी घालायची ना. हा चला मग आणा तुमचं काय सामान असेल. तुम्ही काढा ना. काय काढा ना. कपडे काढा कपडे. कायला बाई तू थांब जरा. लग्न होते पहिली हिनाच काटा काढत.
तुझ्या घरात फडके फुडके नाही माझं शर्ट सापडलं हा तुमचा शर्ट हरवून जाईल फडके कशाला हवंय काय काय करते का अरे लाडवाल्या लावरे घाल लावरे हो लावणार हो पुप 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 आयला काय यार बाई बाई काही म्हणावं तर पुणे शहरामध्ये साडीच नाही भारी भेटते बरकरचा एक तुकडा सुद्धा दिसत नाही काही म्हणा मला साडी आवडली आवडली ना काय धंदे रे काय धंदे तुम्हाला पोशाख आवडले ना बरोबर पाहू ना तुम्हाला ना फक्त 5 मिनिटात नवीन तयारी होतं तुम्हाला हळद फुटायची असं आहे का हा म्हणजे हळद नवऱ्यालाच कुठं लागते आवड नवर देवाला कुठलेलीच हळद नवरीला लावा लागते आवडली बाजू नवरीचे कपडे नवर देवाला नवर देवाचे कपडे नवरीला किती वेळ लागला अर्धा 1 घंटा लागला नाही नाही फक्त 5 मिनिटं 5 मिनिटं बी लई झाले हो चांगलं लवकर स्वागताची तयारी होती एवढं काय गावाला तुम्ही स्वागत कधी केली होती का नव्हती फक्त 5 मिनिटाचं काम आहे 5 मिनिटाचं काम आहे ना चालू कोंबड्यासारखं टाकला मारून चला मागं कुठं बसा नाही येणार तू चाल अरे तुझी अक्कल सासू पाहिलं ना तुम्ही फक्त अर्ध्या तासात किती लुटले मी 25,000 कोण म्हणलं तीस अरे करेक्ट शाळेत गेला होता का नव्हता शाळेत गेलता का कच्चं आहे तुझं आलं फक्त 25,000 किती पर्यंत पैसे मोठे रे तुला 1,000 रुपये जर दिले तुला तर कसे मोठे रे दादाचे आता अजून एखाद्या गिराईक करते 1 तासापर्यंत वाट बघते असंच एखादा बकरा खेड्यातून आला का त्याला लुटते पीक एक कपट्याने फेकून देते बघते अजून थोडे वेळ वाट जमले तर जमले 25 कुणाच्या बापाचे कसा आहे माझा धंदा अरे आवडला का नाही येशाल का कधी पुणे शहरात या चुकून जाशाल दुसऱ्या गल्लीला माझ्याच गल्लीला यायला मित्रा कुठे गेला असेल ऐक ना गडी हार्टेड गडी बाई मुख काय का मी याला पुरता काय का मी तुम्हाला ओळखत नाही काही नाही ओळखत नाही मग पण मी ओळखते तुम्हाला कशाला माझं गाव कुठं तुम्ही कुठले मी कुठला आणि कसं काय ओळखता काय सांगता पाहू ना माझं गाव आणि तुमचं गाव शेजारी 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 अरे मग
मी तुम्हाला चांगली ओळखते, तुम्ही मला ओळखत नसाल. माझं नाव सांगा बरं काय? अहो तुमचं नाव ते नाही का ते हे ते शिंदे. शिंदे ओळखलं की नाही? हा हा हा. हा. माझं नाव सांगा काही. हा हा. तेवढे मला ते सांग. हा. शिंदे. शिंदे. हा. हा. आणि माझ्या गावाचं नाव सांगा बरं. तुमच्या गावाचं नाव सांगवी. सांगली. हा शिरपूर सांगवी. हा. तुम्ही कुठले? मी हा धुळ. धुळ्याचे? आपण एकाच जिल्ह्यातले बाई. एका जिल्ह्यातले. आणि इकडे काय करता तुम्ही? अहो, काय करता म्हणजे कामाधंद्यासाठी इकडे आलो आम्ही. कामाधंद्यासाठी? हो. म्हणजे बिझनेस काय तुमचा? माझा बिझनेस हा? माझा खूप मोठा. काय मोठं आहे तुमचं? हॉटेल. अहो 50 मुलं आहेत कामाला माझ्या हॉटेलवर. मग काय मग? जेवणाचे हॉटेल आहे का तुमची? हो जेवणाचे हॉटेल आहे. खरंच? तुम्हाला जेवायचं का? हा जेवू नंतर. चालेल. हा का पण तुम्ही इकडे कुठे? आलो काम धंदा करायला. माझ्याकडलं मोठं काम. काय काम आहे? करशाल का? कोणतं काम करू? पण कचकच कापायचं. कचकच मध्ये काय? कांदे कापायचं. कांदे हा. आणि ती कैरी वगैरे? हो काही नाही. आता आंब्याचं मोसम येते चालू प्यायचे. म्हणजे पिकलेले आंबे? हो रस काढायचा. माझी फॅक्टरी आहे मोठी. हो रसाची. रसाची फॅक्टरी? बाई आमरस म्हणतात ना, आमरसाची फॅक्टरी आहे. पॅकिंग करतो आम्ही. 12 महिने तुम्ही आमरस खाशाल. काय हो? माझं करायचं काय? काय करायचं पाहुणं? अहो तुम्हाला असं म्हणायचं की मी नाराज काय तर? हा अहो माझ्या बहिणीशी कोणी लग्नच करत नाही. नाही. तुमची बहीण कुवारी का? कुवारी? अजून मी कुवारी आता. ती बी कुवारी आहे. बहीण मी बोललं तर तुम्हाला काही राग येईल का? नाही हो बोला ना. हा बोला ना. मी बी कुवारच आहे. का? बाई कुवार आहे? कुवाराचे का? कुवाराचे का? कोण कुवार आहे बाबा? त्यांनी वर हात करायचा. मग बोलू का माझ्या बहिणीला? तुमची बहीण माझ्यासोबत लग्न करेल का? अहो करीन ना. घर जावाय राहू का मी तुमच्याकडे? जावई? अहो शेती वाडी भरपूर आहे. 4 प्रॉपर्टी तुमच्याकडे? प्रॉपर्टी मोठी आहे आमची. बंगला पण आहे? 4 बंगले आहेत. आणि 4 व्हील गाडी नाही का? अहो गाड्या विचारू नका. अशा लाईनीत गाडी उभ्या आहेत. बंगला 1 कोटी रुपये बँकेत आणि डबुल ठेवले माझं बँकेत. माझ्या आईचं जुनं पुराणं डबुल. द्राक्षेचे बाग, ऊसाचे बाग. बापरे मोठे मोठे मळे. चक्कू सफरचंद. हो खरंच? खरंच. मी घर जवळ राहतो मग. राहा ना मग. बोलू का मुलीला? बोलवा. बाई वासुंधरा. काय नाव आहे? वासुंधरा. वासुंधरा सले इथं नाव अवघडच आहे. कसं? वासुंधरा? माझ्या आई वडिलांनी प्रेमानं नाव ठेवलं वासुंधरा. हा कशी माझी बहीण? सुंदर एकदम सुंदर. असं धरू नका. डायरेक्ट धरायचं नसतं. पराय मानला असं धरायचं नसतं. कशी माझी बहीण? कुवारी का? मग कुवारी नाही तर कशी आहे? मला तपासून तर बघू. तपासायचं असतं ते काय अंड आहे का? अहो नुसतं हात तर लावून बघू द्या. कशाला? हात कशाला लावता? हो आता माझं लग्न होणार आहे तिच्यासोबत. लग्न झाल्यावर लावा हात. लग्नाच्या आधी हात लावायचा नसतो. काय हो पाहुण्या? येडबिडी झाली काय तुम्ही? माझी बहीण तुम्हाला आवडली का? एकदम सुंदर आहे. लग्नाची तयारी करा लवकर. लग्नाची तयारी करा. उठलं काय तुमचं? नाही डोकं नाही उठलं. उठला? तुम्ही लवकर लग्नाची तयारी करा. लवकर लग्नाची तयारी करा. तू तयारी बरोबर पण का महत्त्वाने नाही वाटायला लागलं बाई. जगाव का नाही परमेश्वर? बाईला घराच्या बाहेर निघाव का नाही? हा तयारी लागलं पाहिजे. हा